श्रावण शनिवार विशेष श्री स्वामी समर्थ कथा भाग 1। श्रद्धा ठेव, सबुरी ठेव, स्वामी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो। श्रावण महिना म्हणजे भक्तीचा महिना। हा महिना सुरू झाला की वातावरणामध्येच एक वेगळे पावित्र्य निर्माण होते। पहाटेच्या वेळी मंदिरातील घंटानाद ऐकू येतो। घराघरांमध्ये देवपूजा सुरू होते। भक्तांच्या ओठांवर देवाचे नामस्मरण असते। कुठे अभिषेक होतो, कुठे आरती होते, कुठे भजन कीर्तन सुरू असते। आणि या पवित्र श्रावण महिन्यातील शनिवार हा दिवस अनेक भक्तांसाठी श्रद्धेचा, उपासनेचा आणि आत्मचिंतनाचा दिवस असतो। आजची कथा देखील अशाच एका श्रावण शनिवारची आहे। पण ही केवळ पूजा किंवा व्रताची कथा नाही। ही कथा आहे एका सामान्य माणसाची, ज्याच्या आयुष्यात संकटे एकामागून एक आली। ज्याने मेहनत केली, प्रामाणिकपणे संसार केला, कोणाचे वाईट केले नाही, तरीही त्याला जीवनात सुखापेक्षा दुःखच जास्त मिळाले। एक वेळ अशी आली की त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, स्वामी, मी तुमची भक्ती करतो, तुमचे नाम घेतो, मग माझ्याच आयुष्यात एवढी संकटे का? पण स्वामी समर्थ महाराजांनी त्याला जे उत्तर दिले, ते उत्तर केवळ त्याच्यासाठी नव्हते, ते आपल्या प्रत्येकासाठी होते। कारण कधी ना कधी आपल्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतो, देवा, माझीच परीक्षा का? आणि कदाचित त्यावेळी स्वामींचा संदेश असतो, परीक्षा म्हणजे शिक्षा नाही, परीक्षा म्हणजे तुझ्यातील शक्ती तुलाच दाखवण्याची संधी आहे। तर चला, मन शांत करा, स्वामींचे नाम घ्या आणि ऐका ही भावपूर्ण कथा। एका छोट्याशा गावातील गोविंदा। महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गोविंदा नावाचा एक शेतकरी राहत होता। गाव फार मोठे नव्हते। गावाभोवती हिरवीगार शेती होती। दूरवर डोंगर दिसत होते। गावाच्या एका टोकाला एक जुने मंदिर होते। त्या मंदिराजवळ एक मोठा वटवृक्ष होता। गावातील वृद्ध लोक सांगायचे की त्या वटवृक्षाखाली अनेक साधू संतांनी ध्यान केले होते। गोविंदाला त्या जागेबद्दल विशेष प्रेम होते। तो रोज सकाळी शेतात जाण्यापूर्वी त्या मंदिरात जात असे, देवाला नमस्कार करत असे आणि नंतर वटवृक्षाखाली काही क्षण बसत असे। गोविंदाच्या घरची परिस्थिती श्रीमंत नव्हती। त्याच्याकडे थोडी जमीन होती। त्या जमिनीवर तो शेती करत असे। घरात त्याची वृद्ध आई, पत्नी जानकी आणि 2 मुले होती। मोठा मुलगा माधव 10वीत शिकत होता। मुलगी गौरी 8वीत होती। घरात मोठ्या इच्छा नव्हत्या। 2 वेळचे अन्न मिळावे, मुलांनी शिकावे, आईचे औषध व्यवस्थित मिळावे, घरात शांतता असावी, एवढीच त्याची इच्छा होती। पण संसारात प्रत्येक इच्छा सहज पूर्ण होत नाही। कधी पाऊस कमी पडतो, कधी पिकाला रोग लागतो, कधी बाजारभाव पडतो, कधी घरात आजार येतो, कधी अचानक खर्च उभा राहतो। आणि गोविंदाच्या आयुष्यात गेल्या काही वर्षांपासून हेच सुरू होते। गोविंदाची स्वामी भक्ती। गोविंदा लहानपणापासूनच श्री स्वामी समर्थांचा भक्त होता। त्याच्या वडिलांनी त्याला एक छोटासा स्वामी समर्थांचा फोटो दिला होता। वडील म्हणाले होते, हा फोटो जपून ठेव, संकटात तुला कुणी दिसणार नाही, पण स्वामी तुझ्या पाठीशी आहेत हे लक्षात ठेव। वडील गेल्यानंतर गोविंदाने तो फोटो देवघरात ठेवला। तेव्हापासून तो दररोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावत असे। त्याची पूजा फार मोठी नसायची, ना मोठे नैवेद्य,
ना महागडी फुले, ना मोठे विधी. तो फक्त हात जोडायचा, डोळे मिटायचा आणि म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. कधी 1 मिनिट, कधी 10 मिनिटे, कधी मन भरून आले तर अर्धा तास. त्याची आई त्याला नेहमी म्हणायची, बाळा, देवाला मोठी पूजा नको, मन मोठे पाहिजे. गोविंदा हसायचा, आई, मला एवढेच माहिती आहे की स्वामी माझे आहेत. आई म्हणायची, आणि तू स्वामींचा आहेस. श्रावण महिना सुरू होतो. 1 वर्षी श्रावण महिना सुरू झाला. पहाटेपासून गावामध्ये भक्तीचे वातावरण होते. मंदिरात घंटा वाजत होत्या. गावातील महिला देवळात पूजा करण्यासाठी जात होत्या. शेतकरी आकाशाकडे पाहत होते, कारण शेतीसाठी पाऊस अत्यंत आवश्यक होता. गोविंदाने पहिल्याच दिवशी ठरवले, या श्रावणातील प्रत्येक शनिवार स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करायची. पहिला शनिवार आला. पहाटेच गोविंदा उठला. त्याने अंगण स्वच्छ केले, स्नान केले, देवघर स्वच्छ केले, स्वामींच्या फोटोला पाणी शिंपडले, फुले अर्पण केली, दिवा लावला आणि हात जोडून बसला. त्याने डोळे मिटले. काही क्षण शांतता होती. मग त्याच्या ओठांवर शब्द आले, स्वामी, माझे काही मागणे नाही. त्याची पत्नी जानकी बाजूला बसली होती. ती आश्चर्याने म्हणाली, काही मागणे नाही. गोविंदा म्हणाला, हो, मग प्रार्थना कशासाठी? गोविंदा हसला, फक्त एवढीच की स्वामींवरचा माझा विश्वास कधी कमी होऊ नये. जानकी शांत झाली. गोविंदा पुढे म्हणाला, आपण स्वामींकडे नेहमी काहीतरी मागतो. पैसा मागतो, सुख मागतो, आरोग्य मागतो, नोकरी मागतो. पण एकदा तरी आपण स्वामींकडे स्वामींनाच मागायला हवे. जानकी म्हणाली, स्वामींनाच? हो, कारण स्वामी असतील तर बाकी सगळे त्यांच्या वेळेने मिळेल. शेतातील चिंता. पूजा झाल्यावर गोविंदा शेतात गेला. शेताकडे पाहताच त्याचे मन खिन्न झाले. माती कोरडी पडत होती. पिकाला पाण्याची गरज होती. आकाशात ढग होते, पण पाऊस नव्हता. गोविंदा बांधावर बसला. त्याने माती हातात घेतली. ती माती बोटांमधून खाली पडली. तो म्हणाला, स्वामी, ही माती माझ्यासाठी फक्त जमीन नाही, ही माझ्या मुलांचे भविष्य आहे. इतक्यात मागून आवाज आला, गोविंदा. तो मागे वळला. गावातील रघुनाथ काका उभे होते. वयाने मोठे, अनुभवी. त्यांनी विचारले, काय रे, एवढा विचारात का? गोविंदा म्हणाला, पाऊस नाही, पीक वाळत आहे. रघुनाथ काका हसले, तू शेतकरी आहेस ना? हो. मग बी पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पीक मागतोस का? गोविंदा म्हणाला, नाही. मग देवाकडे प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उत्तर का मागतोस? गोविंदा काही बोलला नाही. काकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. गोविंदा, शेती शिकवते काय? काय? बी पेर, माती तयार कर, पाणी दे, तण काढ, मेहनत कर आणि मग वाट पाह. हाच संसार आहे. हाच भक्तीचा मार्ग आहे. हाच श्रद्धेचा अर्थ आहे. गोविंदा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. त्या दिवशी त्याच्या मनात एक विचार रुजला, कदाचित माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळायला वेळ लागत आहे. म्हणजे स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली नाही असे नाही. रात्रीची प्रार्थना. त्या रात्री गोविंदा देवघरात बसला. जानकी म्हणाली, जेवायला या.
तो म्हणाला, तू जा, मी येतो. तो स्वामींच्या फोटोसमोर पाहत राहिला. स्वामी, त्याच्या डोळ्यात पाणी आले. आज मला एक गोष्ट समजली. तो काही क्षण थांबला. मी तुम्हाला माझ्या वेळेनुसार उत्तर द्यायला सांगत होतो. त्याने डोळे मिटले. पण आता नाही. तुमची वेळ योग्य आहे. माझी घाई चुकीची असू शकते. माझी इच्छा चुकीची असू शकते. पण तुमचा निर्णय चुकीचा असू शकत नाही. इतके बोलून तो शांत झाला. दुसरा शनिवार उजाडला. त्या दिवशी सकाळी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. गोविंदा आनंदाने शेताकडे धावला. माती भिजली. पिके डोलू लागली. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तो आकाशाकडे पाहून म्हणाला, धन्यवाद स्वामी. पण त्याच दिवशी दुपारी शेतातील एका भागामध्ये पाणी साचले. काही पिकांचे नुकसान झाले. गोविंदाचा आनंद पुन्हा चिंतेत बदलला. तो घरी आला. आईने विचारले, काय झाले? तो म्हणाला, पाऊस आला पण नुकसानही झाले. आई शांतपणे म्हणाली, बाळा, पाऊस आला म्हणून आनंद आणि पाणी साचले म्हणून दुःख. पण दोन्हीमध्ये स्वामींचे नाव घे. गोविंदा म्हणाला, आई, हे इतके सोपे आहे का? आई म्हणाली, नाही. म्हणूनच त्याला श्रद्धा म्हणतात. मुलाचा प्रश्न. त्या रात्री त्याचा मुलगा माधव त्याच्याजवळ आला. बाबा, तुम्ही रोज स्वामींना एवढे का म्हणता? गोविंदा म्हणाला, कारण ते आपल्याला शक्ती देतात. माधव म्हणाला, पण आपल्याला अजूनही अडचणी आहेत. गोविंदा काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, बाळा, एखादा माणूस नदी पार करत असताना त्याच्याकडे नाव असते. नाव असल्यामुळे नदी नाहीशी होत नाही. पण तो नदी पार करू शकतो. म्हणजे स्वामी नावेसारखे. हो. आणि नदी म्हणजे संकट. हो. माधव हसला. मग आपण स्वामींच्या नावेत बसलो आहोत. गोविंदाने त्याला मिठी मारली. हो बाळा. संकट वाढते. काही दिवसांनी गोविंदाच्या घरात अचानक मोठी अडचण आली. त्याच्या आईची तब्येत बिघडली. औषधांचा खर्च वाढला. गोविंदाने जवळचे पैसे वापरले. मग घरातील थोडे दागिने गहाण ठेवले. तरीही खर्च भागत नव्हता. त्याच वेळी शेतीचा खर्चही होता. गोविंदा रात्री उशिरापर्यंत बसून हिशेब करीत असे. एका रात्री जानकीने विचारले, काय झाले? गोविंदा म्हणाला, काहीच समजत नाही. स्वामींचे नाव घ्या. ते घेतोच. मग? गोविंदा म्हणाला, कधी कधी मन म्हणते, कदाचित स्वामी माझी परीक्षा घेत आहेत. जानकी म्हणाली, परीक्षा घेत असतील तर पास होण्याचा प्रयत्न करा. गोविंदा तिच्याकडे पाहून हसला. तू आईसारखी बोलतेस. तिसऱ्या शनिवारची रात्र. त्या शनिवारी गोविंदाने स्वामींची पूजा केली. पण त्याचे मन खूप अस्वस्थ होते. तो म्हणाला, स्वामी, मी थकलो आहे. पहिल्यांदाच त्याने हे शब्द मोठ्याने उच्चारले. मी खूप थकलो आहे. मी प्रयत्न करतो. मी मेहनत करतो. मी कुणाचे वाईट करत नाही. पण संकटे संपत नाहीत. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जर माझी परीक्षा असेल तर मला शक्ती द्या. पण माझी श्रद्धा हिरावून घेऊ नका. माझ्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण होऊ देऊ नका. तो बराच वेळ रडत बसला. शेवटी तिथेच झोपला. स्वप्नातील दर्शन. रात्री त्याला स्वप्न पडले. त्याने स्वतःला एका मोठ्या रस्त्यावर पाहिले. रस्ता लांब होता. एकीकडे अंधार,
दुसरीकडे प्रकाश. गोविंदा घाबरून उभा होता. त्याला पुढे कोणता रस्ता घ्यायचा हे समजत नव्हते. इतक्यात मागून आवाज आला, कशाला थांबलास? तो वळला. त्याच्या समोर स्वामी समर्थ उभे होते. गोविंदा धावत त्यांच्या चरणी पडला. महाराज, स्वामी म्हणाले, रस्ता कठीण आहे म्हणून चालणे सोडतोस का? गोविंदा म्हणाला, मला भीती वाटते. स्वामी म्हणाले, भीती वाटणे चुकीचे नाही. भीतीपायी थांबणे चुकीचे आहे. गोविंदा त्यांच्या चरणांकडे पाहत राहिला. स्वामी पुढे म्हणाले, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? हो महाराज. मग पुढे चल. पण कुठे? स्वामी म्हणाले, जिथे सत्य आहे तिथे. माझे संकट तुझ्या मागे, माझी चिंता माझ्याकडे, माझे भविष्य माझ्यावर. गोविंदाच्या डोळ्यांतून अश्रू आले. तो स्वामींच्या चरणांना स्पर्श करू लागला. पण त्याच क्षणी स्वप्न तुटले. पहाटेचा अनुभव. पहाटे गोविंदा जागा झाला. त्याचे मन विलक्षण शांत होते. तो उठला, देवघरात गेला, स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला आणि त्याला मनातून एक शब्द जाणवला, घाबरू नकोस. त्या दिवसापासून गोविंदाच्या वागण्यात बदल झाला. संकटे तशीच होती, पण तो बदलला होता. पूर्वी संकट आले की तो घाबरत असे. आता तो प्रथम म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. पूर्वी समस्या आली की तो म्हणायचा, आता काय होणार? आता तो म्हणायचा, स्वामी मार्ग दाखवतील, मी माझे कर्तव्य करतो. पूर्वी तो परिणामाबद्दल चिंतित असे. आता तो प्रयत्नावर लक्ष देत होता. शेतीमध्ये मेहनत. गोविंदाने शेतातील पाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतः काम सुरू केले. त्याने बांध दुरुस्त केले, नाले साफ केले, तण काढले, शेजाऱ्यांची मदत घेतली, दिवसभर कष्ट केले. रात्री घरी आल्यावरही स्वामींचे नामस्मरण केले. काही दिवसांनी शेताची परिस्थिती सुधारली. पीक पुन्हा हिरवे दिसू लागले. गोविंदाच्या चेहऱ्यावर आनंद आला. पण त्याने मनात म्हटले, हा माझ्या मेहनतीचा परिणाम आहे आणि मेहनत करण्याची शक्तीही स्वामींचीच. अचानक आलेली संधी. एके दिवशी गावात एक व्यापारी आला. त्याला मोठ्या प्रमाणात शेतीमाल हवा होता. त्याने गोविंदाचे पीक पाहिले आणि म्हणाला, तुझा माल चांगला आहे. गोविंदा म्हणाला, योग्य भाव मिळाला तर देतो. व्यापाऱ्याने अपेक्षेपेक्षा चांगला भाव दिला. गोविंदाला आश्चर्य वाटले. त्याने व्यवहार केला. मिळालेल्या पैशातून त्याने आईचे औषध घेतले. कर्जाचा काही भाग फेडला. मुलांच्या शिक्षणाची फी भरली आणि उरलेले पैसे पुढील शेतीसाठी ठेवले. घरी आल्यावर आईने विचारले, काय झाले? गोविंदा हसत म्हणाला, स्वामींनी पुन्हा एक दार उघडले. आई म्हणाली, स्वामी दार उघडतात, पण त्यातून चालत जाणे आपले काम. गोविंदा म्हणाला, बरोबर. खरी शिकवण. भक्तांनो, इथेच या कथेचा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. आपण अनेकदा म्हणतो, स्वामी माझे काम करून देतील, पण भक्तीचा अर्थ काम सोडणे नाही. स्वामींवर श्रद्धा ठेवून आपले कर्तव्य करणे म्हणजे खरी भक्ती. शेतकरी स्वामींचे नाव घेतो आणि बी पेरतो. विद्यार्थी स्वामींचे नामस्मरण करून अभ्यास करतो. व्यवसाय करणारा भक्त स्वामींचे स्मरण करून प्रामाणिकपणे व्यवसाय करतो. नोकरी करणारा भक्त स्वामींचे नाव घेऊन आपले काम मनापासून करतो.
आणि जे आपल्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवतो. हीच श्रद्धा आणि सबुरी. पण पुढे मोठे संकट येणार होते. गोविंदाला वाटले की आता सर्व काही ठीक होईल. पण जीवनाचा नियम वेगळा असतो. एका संकटातून बाहेर पडल्यावर दुसरी परीक्षा कधी येईल सांगता येत नाही. आणि यावेळी त्याच्या आयुष्यात आलेले संकट केवळ पैशाचे नव्हते. ते त्याच्या विश्वासाची अंतिम परीक्षा घेणारे होते. गावातील एका श्रीमंत सावकाराने गोविंदावर जुने कर्ज असल्याचा दावा केला. गोविंदाला माहिती होते की त्याने कर्जाचा मोठा भाग आधीच फेडला आहे. पण सावकार म्हणाला, तुझ्यावर अजून पैसे बाकी आहेत. गोविंदा म्हणाला, मी हिशेब करून दिला आहे. सावकार म्हणाला, माझ्याकडे कागद आहे. गोविंदा घाबरला. त्याने कागदपत्रे शोधायला सुरुवात केली. काही कागद सापडले, पण सर्व कागद नव्हते. त्याच्या मनात पुन्हा भीती निर्माण झाली. त्या रात्री तो देवघरात बसला. त्याने स्वामींच्या फोटोसमोर पाहिले आणि म्हणाला, स्वामी, आता काय? उत्तर शांततेत होते. गोविंदा बराच वेळ बसून राहिला. मग त्याला अचानक आईचे शब्द आठवले, संकटात देवाला दोष देऊ नकोस. आधी स्वतःचे मन शांत कर. त्याने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, श्री स्वामी समर्थ. त्याने सर्व कागद पुन्हा शोधण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हा त्याला एक जुनी पेटी आठवली. ती पेटी त्याच्या वडिलांची होती. अनेक वर्षांपासून ती उघडली नव्हती. गोविंदाने पेटी बाहेर काढली. कपडे, जुनी कागदपत्रे, काही पत्रे आणि अगदी तळाशी त्याला एक जुना कागद सापडला. त्याने तो कागद उघडला. कागद पाहताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले. कारण त्या कागदावरच त्याच्या कर्जाच्या जुन्या व्यवहाराची महत्त्वाची नोंद होती. तो कागद त्याच्या बाजूने पुरावा देणारा होता. गोविंदा स्वामींच्या फोटोसमोर गेला. कागद हातात घेऊन म्हणाला, स्वामी, तुम्ही पुन्हा माझा हात धरला. पण कथा इथे संपत नाही. कारण गोविंदाच्या आयुष्यात पुढे असा प्रसंग येणार होता ज्यामध्ये त्याला स्वामी समर्थ प्रत्यक्ष भेटले की काय असा अनुभव येणार होता. तो श्रावणातील एका शनिवारचा दिवस होता. गावात मोठी पूजा होणार होती. गोविंदा मंदिरात जाण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात त्याच्या घराच्या दारावर एक वृद्ध साधू आले. त्यांच्या अंगावर साधे वस्त्र होते. हातात काही नव्हते. चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. ते फक्त एवढेच म्हणाले, बाळ, पाणी मिळेल का? गोविंदाने त्यांना घरात बसवले. पाणी दिले. साधूंनी त्याच्याकडे पाहिले आणि अचानक म्हणाले, कशाला चिंता करतोस? तुझ्या घरात स्वामींचे नाव आहे ना? गोविंदाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. कारण त्याने या साधूला आपल्या आयुष्यातील एकही गोष्ट सांगितली नव्हती. मग त्या साधूंना त्याच्या मनातील चिंता कशी माहिती? गोविंदा त्यांच्या चरणी बसला आणि म्हणाला, महाराज, आपण कोण? साधू फक्त हसले आणि म्हणाले, ज्याला शोधतोस त्याला बाहेर शोधू नकोस. इतके बोलून त्यांनी डोळे मिटले. गोविंदा काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला आणि त्या क्षणी त्याला जाणवले, आजचा शनिवार साधा नाही. आज काहीतरी अद्भुत घडणार आहे. क्रमशः आजच्या भागाचा संदेश. भक्तांनो, आजच्या कथेतून एवढे लक्षात ठेवा, संकट आले म्हणून स्वामी दूर गेले असे समजू नका. कधी कधी संकटाच्या रूपानेच स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात. आपले काम आहे श्रद्धा ठेवणे, सबुरी ठेवणे
प्रामाणिक प्रयत्न करणे आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवणे. आज मनापासून म्हणा, स्वामी, माझ्या आयुष्यात काहीही झाले तरी माझी श्रद्धा तुमच्यावरून कधीही कमी होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज.